या विभागाला जाग आल्यासारखं वाटतं. सुरुवातीला एका झगडे साहेब होते, ते याच्यावर काहीतरी हालचाल करायची, कारवाई करायची. ही जी काही आलेले होते ऑपरेशन्स वगैरे फॉल्टी होते ते, त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं. शेवटी ते इंटरनॅशनली कबूल करावं लागलं सगळ्यांना की नाही या फॉल्टी आहेत. त्याच्यानंतर तुकाराम मुंढे हे एकमेव असे अधिकारी भेटलेले आहेत. ठीक आहे, कुणाला वाटेल हा फारच जास्त करतो आहे, कोणाला त्याचा राग येईल, परंतु सर्वसामान्य पाहिल्यानंतर परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये, सगळ्या ठिकाणी अशा रीतीच्या काही गोष्टी असतील, भेसळ असेल किंवा अस्वच्छता असेल, फार कडक शिक्षा आहेत आणि कडक कारवाई त्याच्यावर होते आहे. आणि तिथे आपण काही करतो, काही खायला देतो, कसलेही आपले मुलं पित आहेत, किडण्या खराब होत आहेत. हे सगळं जर थांबवायचं असेल तर तुकाराम मुंढे यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे असं माझं मत आहे. कारण त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. हे जंक फूड जे आहे हे खाल्ल्यामुळे मुलं वाटतात खूप जाडजूड, परंतु त्याच्यामध्ये एक आजारपण लपलेला आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते काय करता आहे त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. चुकलं तर सांगावं की बाबा हे तुमचं चूक आहे, ते इथे काय चुकवलं. पण म्हणून त्याला एकदम त्याच्यावर काही लॉबीज आहे आणि त्यांचं नुकसान होत असेल आणि म्हणून काहीतरी त्यांच्यावर तुटून पडायचं, हे बरोबर नाही. माझं तर पूर्ण सपोर्ट द्यावं. कारवाई करणारे जर अधिकारी डोळे जमून बंद केले असतील त्यांनी डोळे, तर कारवाई कशी होणार? त्यामुळे कुंभमेळा मंत्री आणि त्याचबरोबर गेडाम साहेब या दोघांनी लक्ष घातलं पाहिजे. जर अधिकारी काम करत नसतील तर मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे. हे सगळे मोठे अधिकारी फक्त का ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि मोकळे झाले असं नाही चालणार. कॉन्ट्रॅक्टर काय करतो आहे, जर एक बाजू तरी काम एका बाजूला चाललं तर एक बाजू साठी विरहित आहेत की नाही त्यांनी पाहायला पाहिजे ना. आणि नसेल त्याच्याकडून काम करून घेतो. हे नगरसेवक असेल किंवा महापौर जे आहेत त्यांना प्रत्यक्ष एक्झिक्युटिव्ह पॉवर्स याला म्हणतात, त्या पॉवर्स नाही आहे. ह्या सगळ्या पॉवर्स जे आहेत त्या कुंभमेळ्याचे काम करणारे जे कोणी आयुक्त असतील ते, आणि त्यापेक्षा या शहराच्या ज्या आयुक्त आहेत या दोघांच्या ज्या पॉवर्स आहेत, नगरसेवक सांगणार, विनंती करणार, महापौर विनंती करणार, शेवटी एक्झिक्युटिव्ह पॉवर कुठे आहे? बाकीचे नगरसेवक महापौर हे डेलिबरेटिव्ह विंग्स आहेत, डेलिबरेशन करणार, चर्चा करणार. शेवटी जे एक्झिक्युशन कोण करणार? एक्झिक्युशन हे अधिकारी करणार. बाबा थोडं तरी जे आहे माणुसकी दाखवली पाहिजे, थोडं तरी जे आहे तेव्हा लोकांच्या असंतोषाची जी आहे वाट पाहू नका, एवढंच मला सांगतो. इतिहास आपला पुढे आहे, आपण पाहतो. म्हणून अधिकारी असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, काही चुकलं असेल, कमिशनर असतील, डेप्युटी कमिशनर असतील, तर त्यांच्याकडे गेलं पाहिजे. संविधान आपण जे त्यांच्या पुढे दाखवलं पाहिजे की जे झालं त्याच्याबद्दल ते सुद्धा चुकी आहे, ते दाखवलं गेलं पाहिजे. तर करा, तुम्हाला काय करायचं करा, मेले तर मोर द्या, बसायचं बसा, मग ठीक आहे. मग एक दिवशी मग सगळेच येतील तिकडे.